नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे आणि अजितदादांना अडकवण्यासाठी फडणवीसांची समित मार्फत मला ऑफर होती। समित कदमला फडणवीसांनी 4 ते 5 वेळा माझ्याकडे पाठवलं होतं, असं देशमुखांनी म्हटलंय। आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा समितनं सोबत आणलेला होता, असं देशमुख म्हणाले। तर देशमुखांनीच माझी मदत मागितली होती। देशमुखांचं डोकं फिरलंय, फडणवीसांना डॅमेज करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे, असं समित कदमने आता उत्तर दिलंय। मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या। आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता, माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडून तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात, भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात। त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा असेल तर हा त्यांनी सांगितलेला विषय होता। त्यांना सांगितलं ना की अशा पद्धतीचे काहीच विषय नाही आहेत। त्यांची माझी भेट झाली, त्यांनी माझ्याकडे मदत मागितली प्रामाणिकपणे, आम्ही मदत करायचा त्यावेळेचा विषय होता। ह्याच्या पलीकडे काय नाही। मग हाच होता तर 3 वर्ष तुम्ही काय करत होता? मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेविट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते। आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं। अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला। एक तो जेल में जाओ या बीजेपी में आओ, हेच यांचं धोरण होतं। 3 वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे 3 वर्षांना मांडलेला जो विषय आहे, ह्यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस ह्यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल ह्याचा प्रयत्न मला निश्चितरित्या यातनं दिसतोय। दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाहीये। आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाहीये।